देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे व त्याच अनुषंगाने भारत सरकारने उद्या म्हणजे 7 मे रोजी संपूर्ण देशभरात मॉक ड्रिलचं आयोजन केलेलं आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यायची हे या मॉक ड्रिल मध्ये दाखवण्यात येईल। उद्या पुण्यातल्या विधान भवन येथे संध्याकाळी 4 वाजता हे मॉक ड्रिल सुरू होणार आहे। तरी ह्या बाबतची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडनं। आज महाराष्ट्राचे स्टेट गव्हर्नमेंट स्तरावर एक मीटिंग झालेली आहे। उद्या मॉक ड्रिल बद्दल काही डायरेक्शन्स दिलेले आहेत। त्याच्यामध्ये पश्चिम भागाचे काही राज्याचा समावेश आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे समावेश आहे आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे निवडलेले आहेत ज्या ठिकाणी वॉर टायमिंगच्या अनुषंगाने जे मॉक ड्रिल करावे लागते ते मॉक ड्रिलचा नियोजन आपण उद्या केलेलं आहे। हा जिल्हे जे आहे ते माझी माहितीप्रमाणे पुणे जिल्हा आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पण आहे। याच्याबद्दल उद्या आपण संध्याकाळी 4 वाजता दुपारी 4 वाजता पुणे काउन्सिल हॉल या ठिकाणी मॉक ड्रिल ठेवणार आहोत। ते कशा पद्धतीने असणार आहे तेही आम्ही सांगू। याच्याशिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मॉक ड्रिल झाली पाहिजे, जे आपले टाउन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल झाली पाहिजे। त्याच्या अनुषंगाने आपण पुणे सिटीच्या शिवाय तलेगाव नगर परिषद आणि मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी सुद्धा हा मॉक ड्रिल ठेवलेली आहे। मॉक ड्रिलमध्ये वेगवेगळे विभागाचं कोऑर्डिनेशन असणार आहे। त्याच्यामध्ये NDRF, आर्मी, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, PMC, PCMC, पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, NDRF असे सर्व विभागाचा समावेश असणार आहे। याचा उद्देश असा आहे की जर समजा की पुढे वॉर चालू झाला तर त्या पार्श्वभूमीवर जे सिव्हिल डिफेन्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे स्पेशली जे टाउन्स आहे किंवा सिटीज आहे किंवा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे। तर त्या धर्तीवर आपण हा सर्व तयारी करत आहोत। याचा प्रारूप अशा पद्धतीने असणार आहे की आपण उद्या 4 वाजता दुपारी 4 वाजता 1600 आवर्स त्यावेळी या 3 ठिकाणी मॉक ड्रिल करणार आहोत। त्याच्यामध्ये हा पद्धतीने असणार आहे की सायरन वाजवला जाईल। सायरनचा अर्थ असा आहे की बॉम्बिंग असू शकते, म्हणजे बॉम्बिंग असणार आहे तर त्याच्या अनुषंगाने सायरन वाजवला जाईल आणि त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत जे सायरन ज्यांना ऐकायला येतील त्याने काही काय म्हणतो आपण काही सेफ्टी घेणे आवश्यक आहे तर ते सेफ्टी घेतील आणि ज्या लोकांनी सायरन ऐकायला आला नाही आणि जे काही बिल्डिंगमध्ये अडकले किंवा काही अपघात झाला किंवा आग लागली तर त्या तशी परिस्थितीमध्ये काय पद्धतीने लोकांना इव्हॅक्युएट करायची आहे, फायर ब्रिगेड, हेल्थ डिपार्टमेंट त्याने कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करून घ्यायचे आहे, जे आर्मीचे व्हॉलंटियर्स असणार, आर्मीचे लोक असणार, NDRFचे लोक असणार त्याने काही पद्धतीने त्या बिल्डिंगमध्ये ज्या बिल्डिंग आयडेंटिफाय केली त्याच्यामध्ये अडकलेल्या लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढायचे आहे, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचे आहे ते सर्व मॉक ड्रिल असणार आहे। त्याच्यामध्ये सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू लागणारे जे वेगवेगळे साहित्य त्याचा कशा पद्धतीने वापर असणार आहे, फायर ब्रिगेड कशा पद्धतीने मुवमेंट करतील, आपले जे ॲम्ब्युलन्सेस आहेत ते कशा पद्धतीने मोबिलाईज करतील आणि जे लोक अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये अडकले त्यांना कशा पद्धतीने आपल्याला तत्काळ मदत देऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचून आणि त्यांना इलाज द्यायचे, हा सर्व मॉक ड्रिल याच्यामध्ये असणार आहे। मॉक ड्रिलचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आपण माहिती पोहोचू, नागरिक जे आहेत त्यांना कशा पद्धतीने काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर ते अवेअरनेस करण्याकरिता आपण हा मॉक ड्रिल ठेवत आहोत।